नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. तर आपण ह्या चॅनलवरती महावितरण विद्युत सहाय्यकच्या भरतीसाठी सिरीज चालू केलेली आहे. तर IBPS ही परीक्षा घेते, त्यामुळे IBPSने अगोदरचे जे विचारले गेलेले प्रश्न आहेत ITIसाठी, इलेक्ट्रिशियनसाठी, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्या आपण सिरीजमध्ये बघणार आहोत. तर अशाच दररोज व्हिडिओसाठी तुमच्या प्रॅक्टिससाठी आपण ही सिरीज घेत आहोत. तर त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुमची दररोजची जे एक्झाम येण्यापर्यंत प्रॅक्टिस नक्की होईल. आणि पुढील इलेक्ट्रिशियनच्या भरतीमध्ये, इलेक्ट्रिशियन असो किंवा वायरमन असो, या भरतीमध्ये हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे आहेत. तर त्या अगोदर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच कोणत्याच व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्याकडून मिस होणार नाहीत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, द फंक्शन ऑफ कम्युटेटर इन अ DC जनरेटर इज. द DC जनरेटरमध्ये कम्युटेटरचं फंक्शन काय असतं? त्याचं फंक्शन असतं कन्वर्ट AC टू DC. ऑप्शन नंबर ए. तर प्रश्न क्रमांक दुसरा, विच टाईप ऑफ मोटर इज वाईडली यूज्ड इन हाऊसहोल्ड ॲप्लायन्सेस. तर त्याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, इंडक्शन मोटर. त्याचप्रमाणे द युनिट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर. तर इलेक्ट्रिकल पॉवरचं युनिट काय आहे? त्याचं युनिट आहे वॅट. ऑप्शन नंबर ए. त्याचप्रमाणे क्वेश्चन नंबर 4, विच टाईप ऑफ कॅपॅसिटर इज यूज्ड इन सिलिंग फॅन्स. तर याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, इलेक्ट्रोलिटिक कॅपॅसिटर. त्याचप्रमाणे द स्पीड ऑफ ॲन AC सिंक्रोनस मोटर इज कंट्रोल बाय. AC सिंक्रोनस मोटरची स्पीड कशाने कंट्रोल केली जाते? तर AC सिंक्रोनस मोटरची स्पीड ही फ्रिक्वेन्सीने कंट्रोल केली जाते. त्याचप्रमाणे क्वेश्चन नंबर 6, अ 3-phase इंडक्शन मोटर रन्स ॲज. 3-phase सिंक्रोनस इंडक्शन मोटर ही सब सिंक्रोनस स्पीडवरती रन होते. त्याचप्रमाणे क्वेश्चन नंबर 7, द पॉवर फॅक्टर ऑफ अ प्युअर इंडक्टिव्ह सर्किट इज. तर प्युअर इंडक्टिव्ह सर्किटचा पॉवर फॅक्टर हा नेहमी 0 असतो. त्याचप्रमाणे क्वेश्चन नंबर 8, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट सुपर कंडक्टर्स इज ट्रू. तर त्याचं जे बरोबर सेंटेन्स जे आहे, स्टेटमेंट जे आहे, ते कोणतं आहे? तर त्याचं बरोबर स्टेटमेंट आहे, दे हॅव 0 रेजिस्टन्स बिलो अ क्रिटिकल टेम्परेचर. हे त्याचं बरोबर स्टेटमेंट आहे. आणि हा जो 7 नंबरचा प्रश्न आहे, हा अगोदर खूप वेळेस केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, तर विविध राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारलेला गेलेला आहे. त्याचप्रमाणे द मोस्ट कॉमनली यूज मटेरियल इन सेमीकंडक्टर डिव्हायसेस. तर त्याचा आन्सर आहे सिलिकॉन. सिलिकॉन हे सेमीकंडक्टर मध्ये खूप वेळेस वापरले जाते. त्याचप्रमाणे विच लॉ स्टेट्स दॅट द करंट फ्लोइंग इन अ सर्किट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड व्होल्टेज अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टन्स. तर याचा आन्सर आहे ओम्स लॉ. हे स्टेटमेंट तुमचं पाठ पाहिजे. हा प्रश्नसुद्धा इम्पॉर्टंट आहे. हा प्रश्न खूप वेळेस विचारलेला गेलेला आहे. त्याचप्रमाणे द युनिट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी कंजप्शन इज हाऊसहोल्ड इज. आपल्या घराच्या मीटरमध्ये जे इलेक्ट्रिकल आपण एनर्जी वापरतो घरामध्ये, ते कशामध्ये शो होते? तर ते शो होते किलोवॅट हवर, म्हणजे kWh. त्याचप्रमाणे क्वेश्चन नंबर 12, द पर्पज ऑफ ॲन इलेक्ट्रिकल रिले इज टू. इलेक्ट्रिकल रिलेचं जे पर्पज असतं ते काय असतं? त्याचं पर्पज असतं ते सर्वांनाच माहिती आहे, कंट्रोल अ हाय पॉवर सर्किट युजिंग अ लो पॉवर सिग्नल. हे त्याचं उत्तर आहे. त्याचप्रमाणे क्वेश्चन नंबर 13,
विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रिन्युएबल एनर्जी सोर्स. हा प्रश्नसुद्धा खूप वेळेस परीक्षेमध्ये विचारलेला गेलेला आहे आणि हा प्रश्न एकदमच सोपा आहे. तर याचं उत्तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा. त्याचप्रमाणे क्वेश्चन नंबर 14. हा प्रश्नसुद्धा खूप सोपा आहे आणि हा सुद्धा मागील महापारेषणच्या भरतीमध्ये सुद्धा विचारलेला गेलेला होता. जनरेटर कन्व्हर्ट्स याचं उत्तर सुद्धा तुम्ही कॉमेंट्समध्ये द्या. त्याचप्रमाणे विच डिव्हाइसेस इज यूज टू स्टोअर इलेक्ट्रिकल एनर्जी याचं उत्तरसुद्धा एकदम सोपं आहे. याचं उत्तर आहे कॅपॅसिटर. आणि आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. त्यामुळे मी दररोज अशा प्रकारे तुमच्यासाठी महत्त्वाचे क्वेश्चन काढून ठेवलेले आहेतच, ते दररोज तुमचे व्हिडिओद्वारे घेत राहील. त्याचप्रमाणे क्वेश्चन नंबर 16. द पर्पज ऑफ अ ट्रान्सफॉर्मर इन अ इलेक्ट्रिकल सर्किट इज. याचा आन्सर आहे इन्क्रीज ऑर डिक्रीज व्होल्टेज. त्याचप्रमाणे विच टाईप ऑफ ट्रान्सफॉर्मर इज यूज्ड फॉर इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन ओव्हर लॉंग डिस्टन्स. म्हणजे लॉंग डिस्टन्स साठी ट्रान्समिशनसाठी कोणते ट्रान्सफॉर्मर वापरले जाते. तर त्याचं उत्तर आहे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. क्वेश्चन नंबर 18. द इफिशियन्सी ऑफ अ ट्रान्सफॉर्मर मेनली डिपेंड्स ऑन. द ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी कशावरती डिपेंड असते. तर त्याची इफिशियन्सी डिपेंड असते कोअर लॉस अँड कॉपर लॉस. ऑप्शन नंबर ए. त्याचप्रमाणे विच कंपोनंट इज यूज टू कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. हे सुद्धा खूप सोपं आहे. तर याचं उत्तर आहे जनरेटर. त्याचप्रमाणे द युनिट ऑफ इंडक्टन्स इज. इंडक्टन्सचं युनिट हे हेनरी असते. हे युनिटसुद्धा आपण पाठ करून ठेवायचे. वेगवेगळ्या प्रकारचे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ, जे महत्त्वाचे प्रश्न आहे ते. त्याचप्रमाणे इन अ सिरीज सर्किट द टोटल रेजिस्टन्स इज. तर त्याचा टोटल रेजिस्टन्स असतो सिरीज सर्किटमध्ये द सम ऑफ ऑल रेजिस्टन्स. त्याचप्रमाणे आजचे हे 20-21 प्रश्न आपण घेतले. अशाच प्रश्नांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.